राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास, आपली ट्रिक एकदम खतरनाक होणार आहे. आज आपण चालू आहे बितिंग किल्लो. त्याला बिताका सुद्धा म्हणतात, कारण त्याच्या पायथ्याला जे गाव आहे ते बिताका आहे. तर हा बिताका, हा बितिंग किल्ला हा अकोले तालुक्यात आयल्यानगर या ठिकाणीच आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी असणारा रहस्यमय भुयारी मार्ग आणि त्या गडावरचं काय रहस्य आहे ना, ते पण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. भरपूर ऊन झालं आहे. आता या घाटानं आपली वर जायचे, पूर्ण ते जे डोंगर दिसत ना, त्या डोंगराच्या पलीकडे जायचे आपली. तर चला मित्रांनो, आज रामदास आहे सोबत. आपण चालू आहे. आज थोडीशी आपल्याला जर वेळ आली तर रॅपलिंग सुद्धा करायची वेळ येणार आहे. चला मित्रांनो, भरपूर टाईम झाला आहे. आता आपण चालू आहे ह्या घाटांवर. सोबत आहे निर्मलाताई. ते मागं आपण रेसिपी केली ती निर्मलाताई. तिची इच्छा होती तर मी तुमच्याबरोबर येते. मला चला, रामदास पण आहे. आता रामदासच्या हातामध्ये नाड आहे पहा. तर वेळ आली तर ह्या नाड्यानं सुद्धा काही ठिकाणी आपली वर चढावं लागला. जर अवघड असलं तर बाय जमणार नाही ना? नाही जमणार ना? पिशीमध्ये काय काय घेतलंय? काही डब्बा आहे. रामदास आहे, ही निर्मलाताई आहे आणि एक आमचे दाजी आहे ते गेलेच पुढे निघून. आता दोस्तांनो, बराचसा घाट चढून वर आलोय. पण मग पाणी सोबत आणलं. आता सावला बसलो, इकडं पोरेल ताण लागले. मग आता थोडंसं पाणी पितच. रामा ताण लागले ना? चला, राम आहे पाणी पितोय. ती लहान दिदी आहे. अजून आपली बराचसा लांब जायची चालत चालत. दोस्तांनो, आता आपण पूर्ण हा घाट आहे ना, हा घाट चढून आपण वर आलो इकडं. आणि इकडं खालच्या साईडला राहिला शेणीत गाव. आणि इकडं बाळगीची माचे. आमच्या अधिकाराधिकारी राघोजी बागरे मी दाखवतो आपले या साईडला. तर बितिंग किल्लो जायसाठी ना आपल्याला हा रस्ता इकडं पहा. ह्या रस्त्याला आपण बितिंग किल्लो जाणार आहे. पूर्ण हा डोंगर दिसतोय पहा मित्रांनो, एकदम उंच डोंगर आहे पहा. आणि या डोंगराच्या थोडा असा या झाडामधून आपल्याला बितिंग किल्लो जायचे. तो समोर दिसतोय तो बितिंगगड, म्हणजे बितिंग किल्ला म्हणतात त्याला, बितिंगगड. आणि त्याच्यावर असणारा भुयारी मार्ग आणि रहस्यमय काय आहे ना त्याच्यावर, तेवढा मी आज या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. खाली खोल अशा अफाट दरी आहे मित्रांनो. आणि आता या डोंगराच्या पोटाना पूर्ण झाड त्या किल्ल्यावर जायचे तिकडं बितिंग किल्ल्यावर. चला, थोडासा पाणी पितो आता. आम्ही बाटल्या आणल्यात पाण्याच्या. पाणी कारण इकडं पाणी नाही आहे, त्या किल्ल्यावर पाणी असेल पण इकडे नसल्यामुळं मग पाणी आणलंय. पाणी पिऊन घेतो थोडा. बाटल्यामध्ये पाणी ना गरम होतं, त्याच्यामुळं टाईल शिवलत मस्तपैकी भिजून आणायचं. चला, आता हवा लागली नाही जरा. हा चला चला. तर पाच वाजता आता आमची ही टीम पूर्ण ह्या दरीतून उतरून असं त्या साईडनं कान्या सरळ जायचे. तर समोर जो दिसतोय बितिंग किल्ला तिकडं. आणि खाली अफाट अशी दरी आहे. ही दरी उतरून गेल्यानंतर खालच्या साईडला लागतोय तो इगतपुरी तालुका, आणि म्हणजे खाली नाशिक जिल्हा लागतोय. आणि हे जो बितिंगगड आहे ना, हा आयल्यानगर म्हणजे अहमदनगर आयल्यानगर अकोले तालुक्यातच मोडतोय. आणि हा एकदम सरळ हायवे आहे. तिच्या खालच्या साईडला मग इगतपुरी तालुका नाशिक जिल्हा लागतोय. पूर्ण आता इकडं पूर्ण दरी नाही उतरून जायची आपली, असं आडो जायची आपली आता. आणि एकदम निसर्गरम्य वातावरण मित्रांनो. अभयारण्याचा पट्टा हा मी तर नेहमी सांगतोय आपल्याला. पूर्ण त्या साईडला जे जायचे ते पण एकदम जबरदस्त अफाट जंगल आहे. त्या जंगलातून आणि अफाट असा उंच डोंगर आहे पहा, महाकाळाचा डोंगर. आज असताना एकदम जबरदस्त अशी अफाट दरी आहे. या साईडनं पण डोंगर आहे, त्या साईडनं पण डोंगर आहे आणि एकदम अफाट दरी आहे. आणि आपण जो चालू आहे हा एक अरुंद रस्ता आहे. आणि वरच्या साईडनं पण डोंगर आहे, मोठं डोंगर आहे वरच्या साईडनं पण. आणि हा मधून रस्ता आहे आणि खालच्या साईडनं पण दरी आहे. हा एकदम अरुंद असा रस्ता आहे. रस्ताना दगडा बिगडा आहेत पहा. पण माणसाला जाय अजून रस्ता आहे, जनावर पण जाते ती. चल रामा वजं खा. रामदास चालाय पुढं. वज बाकीची गँग गेले पार पुढं. 6 नागमोडी रस्ता. रस्त्याच्या दोन्ही साईडना करून तिच्या जाळी. रामा काय दगड का काय? तर मित्रांनो, जास्त इकडं पाऊस होतोय त्याच्यामुळं मग खराव दसून वरून बरीचशी मोठी दगड हे रस्त्यात आली पहा. रस्ता आहे ना, तर ह्या दगडनं बराच रस्ता व्यापलाय, पण वरच्या साईडनं रस्ते. पाऊस जबरदस्त होतोय मित्रांनो, जबरदस्त असा जंगल. आपल्या पाठीमागं पहा केवढी मोठी जुरी आहे. आणि वरच्या साईडला सुद्धा भरपूर अशी जबरदस्त झाड आहे ती.
वर शिरा सुद्धा वाट नाही मित्रांनो, माणसाला सुद्धा जाता येणार नाही वर, एवढी जबरदस्त वर झुरी आणि जबरदस्त झाड आहेत पहा. एकदम पावसामुळं ह्या झुऱ्या पडत आहेत अशा. आपण जो आलो ना मित्रांनो, तो थेट त्या 2 डोंगर दिसत पहा, त्या दरीमधून आपण असा आडो आलोय. आणि समोर बाडगीची माची आहे, फार समोर तिकडे बरीच लांब आहे. पण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये ती पण मी आपली नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. लय लांब आहे ती पूर्ण ह्या झुऱ्याच्या या दरीच्या त्या साईडले. आपण दरीच्या या साईडला चालू आहे आता जवळच बितिंग किल्ला येतोय. लवकरच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बितिंग किल्ल्याचं दर्शन होणार आहे मित्रांनो. तर दोस्तांनो, विशेषतः म्हणलं ना तर रस्त्याच्या दोन्ही साईडला ज्या झाडं आहेत ना, त्या आहेत जाळीची, म्हणजे करवंदीची झाडं आहेत ती. तर पोरापार पुढे गेला होता. रामदास पुढे गेलाय, रामदास पुढे जाऊन सांगितलं बसल्या मित्रांनो. आणि पावसाच्या वेळेस लईच खतरनाक वातावरण राहत आहे. आणि हे पहा, आता सध्या पाला पाचोळा भरपूर आहे. थोडा जरी काही खरबडला तरी असं वाटतं का काहीतरी आला. इकडे नंतर पूर्ण अभयारण्याचं पडते. संध्याकाळवरून इकडे येणं लय अवघड राहते. पोरा बसत सुद्धा मस्तपैकी साजला. दाजी, हा तुम्ही किती बार येले तिकडे? येले 4-5 टाइम. मी गेले एक बरं, पण मग आता लई जंगल झालं का, कमी होता ना. हा, आता जंगल म्हणजे आता इकडे काही गुराबिरा येते नाही, गाय येते नाही. रामा करून खाय ना तर पोरा बसत तिथं इथं आम्ही सर पोराची भांडणं करायचं. किती लांब आहे अजून? अजून आहे ना, अर्धा 1 किलोमीटर आहे. अर्धा किलोमीटर. आता मित्र आपल्या मित्रासाठी लगेच आपण तो हिरो दाखवू. सुरतला आपली एक बुयारी मार्ग लागतो ना. हो, चला आता सुरतला एक बुयारी मार्ग लागणार आहे आपली, तो पण आपल्या मित्रासाठी दाखवणार आहे. किती खोल आहे तो पण आज आपण पाहणार मित्रांनो. ही पहा, बॅटरी आणली आपण. तर नक्कीच आपण जेवढा आपला प्रयत्न होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करणार. त्यानंतर बघूया. चालेल चालेल. तर दोस्तांनो, मजल करीत आपण थेट पोचलोय तो बितिंग किल्ल्याजवळ. दाजी, इथं भुयारी मार्ग आहेत ना? हो, इथं एकच समोर भुयारी मार्ग. तर दोस्तांनो, इथं समोर भुयारी मार्ग 2 आहेत ना. हो, 2. इकडे खालच्या साईडला एक आहे आणि इकडे वर एक आहे. आता ते भुयारी मार्ग कसे आहेत ते पण आपल्याला दाखवणार आहे. आणि मग त्यानंतर आपण या किल्ल्यावर चढणार आहे. ते भरपूर म्हणजे उंच एवढा नाही हा किल्ला, पण मग साधारणतः भरपूर असं कडेत मोठमोठं, पण तिकडून पायऱ्यात चढायला. आणि समोर फॉरेस्ट खात्याने त्याला आहे वॉच टावर आहे पहा. तर चला चला दाजी मग. हो, चला. दोस्तांनो, लई खतरनाक भुयारी मार्ग आहे ती. आता ते मार्ग मी आहे पहिले नाही अजून, पहिला एक वेळेस येलो होतो, पण त्या मार्गापर्यंत मी काही जायला नव्हतो. पण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो समोरच्या खडकाला भुयारी मार्ग आहेत ना, ते आपण पाहणार आहे. ते रहस्य आपण आज जाणून देणार आहे थोडक्यात. तर दोस्तांनो, समोर आहे बितिंगा गाव. आणि आपण आता जो पोचलोय तो बितिंग्याचा वाघ्या. हा वाघ आहे ना, प्रत्येक गावाच्या शिवाच्या जवळ राहतोय. हा आपला एक कुलदैवत आहे वाघ्या. हा पहा समोर आहे वाघ्या. आणि हा एक आपला वाघ, जंगलचा वाघ, त्याचा प्रतीक म्हणून हा देव बसवलाय वाघ्या इथं. आपण थोडं वाघ्याचं दर्शन घेतोय. पुढे एक झेंडा आहे पहा, ह्या सावलीला इथं ह्या जाळीखाली. आणि आता आपण थेट जातोय त्या भुयारी मार्गाकडं. एक जायचं का? चला, या भुयारी मार्गाकडे जायचे आता आपल्याला. चल रामदास, तुला यायचे ना. तर दोस्तांनो, ह्या डोंगराच्या पटाला एक खतरनाक असा भुयारी मार्ग आहे. त्या भुयारी मार्गाकडे आपण चालू आहे आता. रामदास आणि ते दाजी पोचलच पहा. गेलो का पार वर जवळ गेलो का? जवळ गेलं बरं. तर रामदास आणि ते दाजी पोचलच पार त्या भुयारी मार्गाजवळ. आता मी पण जातो हळूहळू. रस्ता थोडा कठीण आहे, वर चढत जावं लागणार आहे. पण चला, आपण इथं वर चढत जाणार आहेत आता. आणि तो भुयारी मार्ग कसा आहे ना, तो पण आपल्याला थोड्याच वेळात पाय भेटणार आहे. दोस्तांनो, हे पहा, आता आपण ह्या भुयारी मार्गापर्यंत आलो आहे. पूर्ण रस्ता खतरनाक आहे मित्रांनो. हे पहा, आपण इकडून खालून चढत वर आलो आहे. आणि समोर हा भुयारी मार्ग आहे खडकामधला. रामदास बसलाय तिथं बा. चला, आता आपण थोडक्यात तो किती खोल आहे ते पाहू. रामा, खोल आहे का? तर चला, आता आपण चालू आहे समोर त्याच्याकडं. दोस्तांनो, हा पहा, आपण या भुयारी मार्गाच्या एकदम तोंडाला आलो आहे आता इथं. आणि आतमध्ये पण भरपूर खोल आहे. तर आतमध्ये किती खोल आहे ना, तो पण मी आपल्याला दाखवणार आहे. पण जिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल ना, तिथपर्यंतच आपण पोहोचणार आहे. बाकीचा जो काय आपण पत्करणार नाही. रामदास सोबत काही सोयी आहे ती. तर चला, आपण आता थोडं पुढं चालू आहे. निघत आपण पुढं जाऊ.
दोस्तांनो हे पहा समोर आपण आपल्याजवळ एक टॉर्चची बॅटरी आहे ती लावून आपण या भुयारी मार्गामध्ये आज चालू आहे. आणि हा जो भुयारी मार्ग आहे ना दोस्तांनो हा पूर्ण कोरेले पहा तर हा पूर्ण कोरेले मित्रांनो हे पहा रामबेठ लावून जर आणि हे टाकीचं गाव आहे पहा. आणि हा काही निसर्गिक कृत्य नाही आहे हे एकदम कोरेल मार्ग आहे हा. मग ते पूर्वी कोणातरी कोरेल असेल कोणी बंडखरी असतील कोणी वरे काय नाही इकडे पुढे इकडे असा. तर दोस्तांनो हा भुयार मार्ग पुढे जाऊन असा आडवा फिरले का हां तर आडवा फिरले तर मग नेमका कुठपर्यंत आहे हे काही सांगताच येणार नाही. पण आपले जिथपर्यंत जाता येईल ना तिथपर्यंत आपण चालू आहे. पहा आतमध्ये काही एखादा प्राणीसुद्धा असू शकते त्याच्यामुळे थोडक्यात आपल्याला सुद्धा सावधगिरी बाळगावं लागणार आहे. पण जास्त पुढं काय आपल्याला जाता येणार नाही पूर्ण कोरेले पुढं चालू आहे आपण आणखीन पुढं चालू आहे थोडक्यात पूर्ण कोरेले हा असा पूर्ण आपण फार पुढं आलोय ह्या भुयारी मार्ग म्हणजे फार पुढं आलोय. पण हा भुयारी मार्ग अजूनही असा कान्या फिरले आणि थोडा अर्ध्या रस्त्याला गेल्यानंतर श्वास घ्यायला थोडा त्रास होतोय आणि आता एखादा प्राणी सुद्धा असू शकतोय म्हणून आपण जास्त लांब जात नाही ती. पण आपल्या मित्राला व्हिडिओ दाखवण्यासाठी हा एक जुने कशा पद्धतीनं हे भुयारी मार्ग आहे ती जुन्या लोकांनी कसं केलेली ती हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण जास्त पुढे जात नाही मित्रांनो थोडा जास्त लांब गेल्यानंतर हवा थोडी बंद होते श्वास घ्यायला थोडा त्रास होतोय. तर चला आता हा भुयारी मार्ग दाखवला. हा भुयारी मार्ग जितका आत जाईल तितका खोलच आहे आता तितका काय आपण आज जाऊ शकत नाही मित्रांनो. चला आता आपण दुसरा भुयारी मार्ग पाहणार आहे ते दाजी. हा बोला. लय खतरनाक आहे लय खोल आहे ना आत. लय खोल भुयारी मार्ग आडवा फिरले ना असा आडवा फिरून त्या बाजूला निघेले पार तिकडं पुढं त्या डोंगराच्या त्या कोपऱ्यात पायऱ्या. लयच खतरनाक आहे. आणि हे साधारण कोणा करेल असेल हा इंग्रजांच्याच काळातले. किती दिवस लागला असेल याला खोरायला याला आता आपल्याला काय सांगता आपली आताची पिढी. हा तर दोस्तांनो अशा हा भुयारी मार्ग अजून एक ना पुढं हा अजून एक खोल आहे का तोही खोल आहे तिकडे जायचा. हा जाऊ ना तोही पाहू मित्रांनो 2 भुयारी मार्ग तोही दाखवणार आहे. जबरदस्त दरीखोरीचा भाग उंच असे कडे आणि आता आपण पोचलोय बिटिंग किल्ल्याला आणि त्याच्या पायथ्याला असणारं काही भुयारी मार्ग एक दाखवला आणि दुसरा पण पुढं भुयारी मार्ग आहे त्याच्याकडे चालू आहे. आपण आता पाहू तो किती खोल आहे मित्रांनो. आता आपल्या पिशव्या पाण्याच्या बाटल्या या झाडाला अटकावून ठेवल्यात आणि आपली जी गँग आहे ती निघाली दुसऱ्या भुयारी मार्गाकडे. आता दुसरा पण भुयारी मार्ग मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार या व्हिडिओच्या माध्यमातून. चला भरपूर कडेच्या पोटाला आहेत ह्या आणि उंच असा कडा. हो आता हा भुयारी मार्ग किती खोल येतो. आपली गँग गेली पुढं आता पाठीमागं आपण पण चालू आहे. तर चला आता ह्या भुयारी मार्गाजवळ आलो आपण. इथं पहा पाठीमागच्या पेक्षा हा थोडा गाडीला दिसतोय. पळा साईडला. तर आता बारीक पोरं सुद्धा आल्या तिथं आणि हा पहिला एवढा काही म्हणजे असा रस्ता चांगला आहे इथं आणि हा पूर्ण गाडून गेला मित्रांनो. हा पहा पुढे नको जाऊ. तर पहा हे भुयारी मार्ग हे पूर्ण कोरेल भुयारी मार्ग आहे ती. आता आपण आतमध्ये चालू आणखीनच आतमध्ये चालू आपण. आणि हा जो भुयारी मार्ग आहे ना हा पूर्ण असा गाडेल दिसतोय याच्यात माती आहे. हा पूर्ण खोल होता परंतु आता हा पूर्ण गाडून गेलाय. पूर्ण गाडून गेलाय. अजूनही एक भुयारी मार्ग तिकडे वर आहे असा दिसतोय इकडून पण तो नेमका भुयारी मार्गाचं का काय हे पाहण्यासाठी आमचं दाजी जाणार आहे ती. कारण मी एवढा लांबवर जाऊ शकत नाही रिस्क मी घेऊ शकत नाही. 2 भुयारी मार्ग मी गेलो तिथपर्यंत. दाजी जाणार का तुला. जातो ना. बरं काय आहे दाखवा. तर चला मित्रांनो त्या भुयारी मार्गात काय किती खोल आहे ते पण दाजी दाखवणार आहेत आपल्याला. आता जा दाजी तुम्ही मग. दाजी जाणार आहे ते आता आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो सुद्धा भुयारी मार्ग पाय भेटणार आहे. आता हे खालच्या साईडला जे 2 भुयारी मार्ग होता ना ते आम्ही आपल्याला दाखवलं. एक थोडा बरसा खोल आहे आणि एक हे पण तो बुजून गेला आहे आणि एक त्यांच्याही वर आहे इकडं वर पहा
आता तिकडं चालूच आपण पाहिलं समोर दिसतोय तो पूर्ण त्या दोन्ही मार्गांच्या वरच्या साईडले हा पाहिलं समोर रामदास गेला त्याच्या प्रवेशद्वाराजवळ. आता हा आत जाऊन दाखवणारच आपण. हा पण एकदम खोल आहे, किती खोल आहे मित्रांनो. हा वरच्या म्हणजे बाहेरच्या बाजूला बराच रुंद आहे आणि आतल्या बाजूला थोडा अरुंद होतोय. आणि या साईडला पण इकडल्या साईडला पण कोरण्याचा प्रयत्न केलाय पण तिकडं काम अपुरे. हा सरळ पुढे नेलाय आणि पुढं नेत आता कुठपर्यंत आहे आता आपण बॅटरी लावून पाहतोय. पण इडं पुढं संपलाय पण इथून खाली गेलाय मला वाटतंय. हा इडं संपूर्ण इथं खाली गेलाय. हा त्या दोन भुयारी मार्ग दाखवला ना त्यांच्यापेक्षा हा वेगळाच आहे. हा पुढं जाऊन आणि खाली गेलाय पहा मित्रांनो. आता तो कसा खाली गेलाय तो पण मी दाखवतो पहा आपल्याला. आता आतमध्ये थोडासा अंधार दिसतोय. हा पहा इथं खाली गेलाय पहा मित्रांनो आणि पुढं जाऊन पूर्ण खाली गेलाय. आता इडं उतरता येत नाही खाली आणि खाली जाऊन आणि मग तो आतल्या साईडनं पुन्हा पुढे गेलाय पहा. असा खाली उतरायला जागा नाही, पूर्ण खोलगाट भागात पुढे जाऊन खाली गेलाय. खोले आत काय आपल्याला उतरता येत नाही. आणि हे भुयारी मार्ग आहेत ना मित्रांनो, हे मला वाटतंय गुप्तहेरांसाठी किंवा लपण्यासाठी हे चोर मार्ग असतील. किंवा मग हा समोरचा जो परिसर दिसतोय इकडून कोणी शत्रू येत असला तर त्या शत्रूवर पाळत ठेवण्यासाठी हे तिन्ही भुयारी मार्ग असणार आहेत असा अंदाज वाटतोय. समोरचा सगळा परिसर दिसतोय आणि तिकडून कोण आला कोण गेला या तिन्ही भुयारी मार्गाच्या दारात जर बसला तर दिसत आहे किंवा लपण्यासाठी असू शकतात. आणि खाली एकदम खोल दरी आहे ती आणि त्या टायमाला जे शत्रू यायचं त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी किंवा हा जो आता आपण दाखवला हा काय आपल्याला आज जाता नाही आला तर मग जाऊ लागलं तर ह्या मार्गातून लगेच आज जाऊन दुसरीकडे कुठेतरी निघायला मार्ग असेल हा. असा हा भीती केला मित्रांनो. पावसाच्या वेळेस भरपूर निसर्गरम्य वातावरण राहत आहे. हे भुयारी मार्ग सुद्धा एकदम खतरनाक आहेत. एक किल्ल्यावर चढायला मुख्य रस्ता इकून आहे त्याच्यामुळं आपण आता ह्या रस्त्यानं आणि इकून किल्ल्यावर चढायला रस्ता जो आहे त्या रस्त्याकडे चालू आहे आपण. तिकडं पायऱ्या आहेत किल्ल्यावर चढाय त्या पायऱ्या चालू आहे आपण. आता रस्त्यानं आता रस्त्याच्या करायला ज्यामसाची घाय पता आणि ह्या रस्त्यानं जरा कठीणच काम आहे पण रस्त्याला चढत आता आपण एकदम जवळ पोहोचलोय. जिल्हा किल्ल्यावर चढायला रस्ता येतो एकदम आता जवळ पोहोचणार आपण. 1 ते 2 मिनिटात आपण त्या रस्त्याजवळ पोहोचणार आहे. इकडे जे वरती आपण आलोय इकडून सर्व तीर्थ टाकेत आडसरे शिरवाडी असे गाव दिसतात. हे पहा उंचावरून या साईडनं मसवाळाचा घाट आहे आणि आपण आता बराच उंच ठिकाणी आलोय. आणि जो आपली किल्ला चढायची आहे ना तिथं ते रेलिंग आहे चढायला, तिथं पायऱ्या आहेत चढायला. त्या पायऱ्यांपर्यंत आता आपण चालू येतो पहा. एकदमच खतरनाक आहेत पायऱ्या पण पाहू आता आपल्याला चढायला जमत आहे नाही जमत आपण तिथे जाणार आहे. पहा मला दम लागलाय ना एवढा कडे. हा ना एवढा चढून आल्यावर जमायचंच काम आहे बा पूर्ण वाटणं काय पता. आणि रामदास एवढा कमी व्हायचा असताना सुद्धा चढतोय पहा जबरदस्त. हे पाहत असताना आता पूर्ण पायथ्याला आलोय. अशी मस्त रेलिंग आहे आणि आता इथं वर पायऱ्या आहेत काही चढायला. पूर्ण किती चढायला या पायऱ्या आहेत तर काही इथं दगडाच्या पायऱ्या आहेत त्या दगडाच्या थोडक्यात पायऱ्या चढून आता आपण वर जाणार आहे ती आणि मग पूर्ण गडवर जायला त्या पायऱ्यात तिकडे जाणार आहे ती. इथून तर खतरनाक पायऱ्या चालू होत्यात पूर्ण खतरनाक खडकामध्ये कुरेल्या पायऱ्या ती. इथं चढणं थोडं अवघड आहे तो पण आपण प्रयत्न करणार आहे ती. रामदास होतं का रामा गेल्या बरोबर पूर्ण बरं म्हणजे एवढं काही उंच नाही पण मग तरी चढणं खतरनाकच आहे. तर आता ह्या रेलिंगला पकडून आपण वर जाणार आहे. थोडं काही अवघड नाही पण ज्या कधी चढेल नसेल ना त्याच्यासाठी ह्या कठीणच आहे मित्रांनो. पण आपल्या मित्रांनी हा व्हिडिओ बनवायचे ब्रिथिंग केल्याचा आणि बऱ्याच ब्रिथिंग केल्याचा व्हिडिओ होतं पण भुयारी मार्ग विशेषतः बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटलं तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही भुयारी मार्ग पण दाखवलं.
आणि आता या भित्तीन किलो काय रहस्य आहे ते पण दाखवणार आहे ती. तर दोस्तांनो एकदमच खतरनाक टप आहे हा खडकाच्या पायऱ्या आणि अक्षरशः डोळे फिरवतात. पण चालू वर आता रामदास गेलाय, ती बाई गेली, चालू वर दोस्तांनो चला जाऊ निघत आता वर आपण आला हळूहळू. पण नवीन माणसाला आता घ्यावंच वाटत. रेलिंगला पकडून आपण वर चालू. एकदम खतरनाक असा टप्पा, जास्त काही वर चढा नाही पण टप्पा मात्र खतरनाक आहे. आणि ह्या पायऱ्या खडकाच्या आणि ही सुविधा चांगली केलेली आहे रेलिंग बिलिंग, त्याच्या मदतीने आपण वर चढता आलोय. तर खूप सुंदर ठिकाणी आपण येऊ शकतात मित्रांनो. कधी अकोला तालुक्यातील अहिल्यानगर म्हणजे पहिलं अहमदनगर होतं, आता अहिल्यानगर झाले, त्या ठिकाणी बिटांगा या ठिकाणी. तर दोस्तांनो अशा प्रकारचा हा एकदम खतरनाक टप्पा चढून आपण वर आलोय. आणि सुरुवातीलाच लागते आपल्याला एक गुहा खडकामध्ये कोरलेले. तर आता त्या गुहेचा हा मार्ग जातोय पहा, पायरीवर चढ जायचे. चला आपण आता त्या गुहेमध्ये काय आहे, एवढी गुहा आहे ती पाहणार आहेत आपण. ही गुहा आहे दोस्तांनो, पूर्ण खडकामध्ये कोरलेले. हे पहा आता त्या टायमाला सैन्यांसाठी ही जागा असावी असं वाटत आहे. निवारा, पावसापासून संरक्षण. आतमध्ये हे पहा म्हणजे एवढी काही रुंद नाही, अरुंदच आहे. पण मग आहे मित्रांनो हे पहा या ठिकाणी काहीतरी उत्सव पेटवला होता शेकायसाठी. अशा खिडक्या बिडक्या होत्या पहा. उखळा जुन्या काळामध्ये ह्या उखळा त्या टायमाला काहीतरी धान्य काढण्यासाठी असतील. ह्या पहा खोल उखाळे पण ह्या गाडल्या पूर्ण खडकामध्ये कोरलेले. आणि ह्या खांबांवरती 2 खांबांवरती उभी आहे ही गुफा. आणि इकडून थोडंसं पाण्याचं पाझर असणार आहे ती, त्याच्यामुळं मग ह्या साईडनं असा ह्या बनवला, ह्या सिमेंटना करून घेतल्या. आता हे आता करेल असं बहुतेक. आणि हे पूर्ण कोरीव काम आहे मित्रांनो, पूर्ण कोरीव. हे पहा हे खांब, हे पूर्ण कोरीव टाकीचं घाव दिसतं त्याच्यावर. आणि आपल्या मित्रांसाठी इंटरेस्टिंग व्हिडिओ हे बा इकडं पण पूर्ण कोरेले. आता हे किती दिवस कोरे लागेल असेल, कोरायला लागला असेल ना मित्रांनो, काही सांगता येत नाही. पण अशा या ऐतिहासिक वस्तू जपल्या पाहिजे. आपण ह्या रस्त्यानं वर आलोय आणि अजूनही इकडे एक रस्ता आहे, तिकडे जाणार आहेत आपण. तिकडे काही पाण्याचं टाकं येते, ते पण पाहणार आहेत आपण. किती उंच आहे मित्रांनो, पहा किती जबरदस्त उंच आहे. ती गुफा दाखवली आपली, गुहा खडकामध्ये कोरेल. तर पुन्हा आता इकडे एक टप्पा सुरू होतोय, पुन्हा वर चढायचा. आणि इकडं अशा खडकाला पायऱ्या होती, साईडला रेलिंग आहे. एकदम इझी टप्पा आहे हा. ह्या खडकाच्या पायरीने पुन्हा एकदा आपल्याला वर चढ जायचे. आता वर जे पाण्याचं टाक आहेत, काय काय आहे वर, तेवढं आहे मी दाखवणार आहे आपल्याला मित्रांनो. हे दोस्तांनो ती छत्री दिसते पाबनीवाला, ते आहे शेवटचं टोक. आणि आपण अजून वर चढून आल्यानंतर इथं काही पाण्याचं टाक येते. अक्षरशः वर चढता चढता थोडा दम लागलाय. हे पाण्याचं टाक पहा. आता याच्यात पाणी आहे का नाही ते पाहू मित्रांनो आपण. तर आहे मित्रांनो, पाणी आहे. हे पहा आता हा इकडला जो टाक आहे तो वतूळ दिसतोय, म्हणजे जास्त खोल नाही दिसत. पण हा जो टाक आहे ना हा पूर्ण खोल दिसतोय पहा मित्रांनो. तिकडं सुद्धा कोरेले हा, आणि हा खोल दिसतोय. आणि हे त्यावेळेला गडवर जी राहणारी माणसं होती, काही सैन्य, त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे खडकात कोरेले येते. हे कुठल्याही निसर्गिकरित्या नाही होईल, हे पूर्ण कोरेले आहेत. फक्त त्याच्या साईडला ज्या बांधकाम बांधलं आता त्या नंतर केलाय, पण हे त्या टायमाला खडकामध्ये कोरेले येते. आणि त्या खडकाचा पाझर यांच्यामध्ये पाणी येत असेल आणि तो साठा. आता हे हे खोल असणार आहे, हे किती खोल आहे माहीत नाही. आणि आता आपण जाणार शेवटच्या टप्प्यावर वर. आणि त्या टायमाला मग पाणी साठवण्यासाठी काय असं छोटं छोटं खड्डे केलं गेलं पहा. आणि एक तोफ आहे मित्रांनो पहा. त्या टायमाला ही जी तोफ होती, ही तोफ आता पूर्ण गंजून गेली. ही पहा ही जी तोफ आहे, ही जड आहे का हलके माहीत नाही मित्रांनो. ही पूर्ण जड आहे, ही गंजून गेली. त्या टायमाला तोफ्यांचा बार जे केला जायचा इकडे खाली, ही तोफ असेल तर पूर्ण गंजून जायला. ही अजून आपली थोडा वर जायचे. वर काय त्या पाहून त्या क्षणभर विश्रांतीसाठी
हे सिमेंटचं बांधकाम करायला पहा छत्रीसारखं. म्हणजे खालून उन्हातून माणूस दमून येतोय ना, तर थोडा विश्रांतीसाठी या ठिकाणी बैठक व्यवस्था ही या काळची आहे, त्या काळची नाही मित्रांनो. हे आत्ता बांधले कारण हे आता जवळजवळ पर्यटन स्थळ झालं आहे ना. अक्षरशः लय दम लागत आहे मित्रांनो. बाकीचे आमची गँग गेले वर शेवटच्या टोको. आता वर काय हे तर दाखवणार आहे मित्रांनो आपल्याला. मी वरसुद्धा काही पाहण्यासारखं असू शकतं आहे. हा रस्ता इझी आहे, फक्त जो खाल्ला रस्ता होता ना तो पायरीने तो थोडा अवघड होता. त्या टायमाला सैनिक या गडावर राहायचं, या ठिकाणावरून त्या ठिकाणी जायचं. तर दोस्तांनो आपण आता पूर्ण शेवटच्या टोकाला आलो आहे. पाठीमागं एक शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकतोय पहा. आणि हे शेवटच्या टोकाला आहेत. आपण इथून खालचा नजारा मी आपल्याला दाखवतो पहा. दोस्तांनो इथून खालचा जो नजारा आहे पहा, किती खतरनाक असं कडे येते. आणि एवढा वर चढून आलोय आपण. आणि आपण आलोय ती खिंड दिसते समोर, त्या खिंडीमधून इकडं आलोय पूर्ण असा आडवा ह्या डोंगरांच्या पोटाना. हां बाय कसं काय वाटलं? एकदम भारी वाटलं ना. दाजी तुम्हाला कसं काय वाटला? एकदम मस्त. तर हा नजारा मित्रांनो या पट्ट्या केली आपण, आपला पट्टा केला नाही सॉरी मित्रांनो, बितीन गाडो आलोय आपण आज. आणि पाणी नाही खाली प्यायला, इथं खाली पाणी नाही ना, ते हौदामध्ये होत्या. चांगले का? चांगलं नाही. चांगले का? चालेल. तर चला मित्रांनो आता आपला पुन्हा एकदा आता हा ज्या मार्गाने आपण आलो त्याच मार्गाने आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तर दोस्तांनो आता आपण पूर्ण हा बितीन किल्ला उतरून खाली आलोय पायथ्याला. आणि पायथ्याला सुद्धा काही वस्त्यात पाठीमागं काही वस्त्यात काही वस्त्या पुढे येते. आणि इकडलं वातावरण एकदम मस्त आहे. ते पण वातावरण कसं आहे ते दाखवतो मी आपल्याला. इथे एक वस्ती आहे पहा किल्ल्याच्या एकदम पायथ्याला. आणि भरपूरच जबरदस्त जंगल साईडला. आणि रामदास ती दिदी ती बाय दाजी आम्ही एवढी इथं सावलीला बसलो थोड्या वेळ. आणि इकडे एक वस्ती आहे, तिथं कुत्रा असल्यामुळे आम्ही गेलो नाही जवळ. मग त्यांच्याकडे आम्ही पाणी मागितलं पियासाठी. मग त्याने आमच्या बाटल्या नेलं पाणी पियाला आणायला आम्हाला भरून. आणि पहा आपण त्या किल्ल्यावरून तिकडून आता खाली आलो इकडं साईडला. एकदम खतरनाक असं जंगल पहा, किती जंगल आहे मित्रांनो. आंब्याची झाडा मोठाली, जांभळीची झाडा. थोडक्यात हा वस्तीवाल्याने इथं रस्ता केला आहे. म्हणून इथं आपली माणसं आहे ती. आम्हाला पाण्याला म्हणजे हे थोडीशी अडचण आली होती, मग त्यांनी पाणी दिलं आपली. त्यांची वस्ती आहे. तुम्हाला पाण्याला तोटा नाही का तिथं? नाही पाण्याला तोटा नाही आम्हाला, भरपूर पाणी उन्हाळ्यात आलं कोणी पार्टीवाला आलं तरी पाण्याला तोटा नाही. आणि मग इकडे काही जंगलच्या प्राण्यांचा ब्याव नाही ना? नाही वाघ बिघ नाही ना? नाही वाघ आमच्याकडे येतात पण आम्ही फिरतो चालीवर राहतात ना. आणि किती कुटुंब राहतात तुम्ही इकडं? तेवढं आम्ही फक्त दोघंच कुटुंब एक पेडेकर राहतात तिथं. तर मित्रांनो आपलीच माणसं आहेत, आपली आदिवासी माणसं एवढ्या जंगलदरीमध्ये राहतात. आणि भेव नाही काय नाही. आणि बरं आहे आपलं एक नाही दोन नको कोणाचे आहे का नाही गावामध्ये. तर मित्रांनो यांनी भरपूर मदत केली. धन्यवाद बरं का. तर दोस्तांनो आता बराच फिरलो आपण. आणि मग थोडी पोराला भूक लागली तसं आम्ही भाकरी आणल्याच घरूनच बांधून. तर भाकरी सोडल्यात आता मस्त. आता इकडं भाकरी खाऊन घ्यायच्या. बाय काय कालवण आणलाय? बोकरीची भाजी आणली काय? आणि मित्रांनो या दाजीने काय आणलं जायचं बटाटा ना. चला आता इकडं मस्त आपण भाकरी खाऊन घेऊ आणि मग निघू आपल्या घरी. तर दोस्तांनो भरपूर फिरलो, भुयारी मार्ग दाखवलं, वर किल्ल्यावर गेलो आपण. किल्ल्यावर जे काय आहे ते पण दाखवलं. आणि मग आता शेवटी भाकरी काय बसलो मस्तपैकी इथं. भाकरी बिकरी खाऊ त्या जापावरून पाणी घेतलं आपण. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला दोस्तांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.